नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल सर्वांनाच आवडणारी आणि विशेष म्हणजे छोट्या मुलांना आवडणारी ही कुल्फी अत्या सोप्या पद्धतीनं बनवलेली आहे आणि मोजक्या साहित्यात ही तयार होते. घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे मुलांना बनवून देऊ शकता. जर का तुमच्याकडं असे कोन वगैरे नसतील तरीही तुम्ही वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये सुद्धा तयार करून ही कुल्फी जी आहे ती खाऊ शकता. अतिशय कमी साहित्यामध्ये आणि घरातल्या साहित्यामध्ये ही तयार होते आणि चवीला तितकीच भन्नाट होते. बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे मुलांना किंवा मोठ्यांना बनवून देऊ शकता. प्रत्येकाच्या घरामध्ये हे साहित्य अवेलेबल असतं, त्यामुळे तुम्ही हवं तेव्हा ही आईस्क्रीम बनवून खाऊ शकता आणि चवीला इतकी भन्नाट अशी होते, वाटणार नाही की ही आईस्क्रीम आपण घरी बनवलेली आहे. हे असे मोल्डसुद्धा भेटतात. हे मोल्ड वापरूनसुद्धा तुम्ही ही आईस्क्रीम बनवू शकता डीमार्टमध्ये किंवा असं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी 1 लिटर दूध छान असं गरम करून घेतलेलं आहे. तर 1 लिटर दूधचं पाऊण लिटर दूध झालेलं आहे. तर याला मलाईसुद्धा बऱ्यापैकी आली. एवढे काजू, बदाम आणि पिस्ते घेतलेत. दूध पावडर घेतले 3 चमचे. आणि तर कॉर्नफ्लॉरमुळे दाटसरपणा छान येतो आणि आईस्क्रीममध्ये बर्फ वगैरे तयार होत नाही. तुम्ही इथं आवडीनुसार वापरू शकता, जास्तसुद्धा वापरायचं नाही, आईस्क्रीमची चव बदलते. तर मी इथं 1 चमचा कॉर्नफ्लॉर टाकून घेतले आणि एवढ्या अर्धा ते पाऊण लिटर दूधसाठी साखर इथं 4 ते 5 चमचेच वापरायचे आहे, त्यापेक्षा जास्त वापरायचे नाही. तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं गोडसुद्धा करू शकता. तर इथे मी 4 चमचे घेतलेले आहे. एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे. आता इथं 4 वेलची कुटून घ्यायची आहे. आता कॉर्नफ्लॉर आणि दूध पावडर एकत्र करून सुद्धा तुम्ही मिक्स करून ठेवू शकता, पण मी इथं त्याच दुधामधील थोडं थोडं दूध टाकून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे छान ढवळून घेऊन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे. गुठळ्या जर राहिल्या तर मग ती व्यवस्थित असं लागणार नाही. आणि जर का तुमच्याकडे खवा वगैरे असेल ते सुद्धा टाकू शकता, पण याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही. खूप छान ही कुल्फी किंवा आईस्क्रीम तयार होतं. तर हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथं काजू, बदाम आणि पिस्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची भरट तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे केसरच्या काड्यासुद्धा वापरू शकता. आता इथं एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये सर्व दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला कितपत आईस्क्रीम किंवा ही कुल्फी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही दुधाचा वापर करू शकता. आणि इथं फुल फॅट क्रीम दूध वापरायचं आहे आणि घट्टसर जेवढं दूध असेल ना तेवढं कुल्फी छान अशी जमते आणि चवीलासुद्धा भन्नाट लागते. तर मी अगोदरच बऱ्यापैकी दूध गरम करून घेतले आणि जसं जसं आपण गरम करू तसं मलाईवरती येते ती याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची किंवा कडेला थोडी थोडी जी मलाई लागते ती सुद्धा याच्यामध्येच मिक्स करून घ्यायची आहे. असं केल्यामुळे दाटसरपणा छान असा येतो आणि मलाई जे आहे त्यामध्ये मिक्स होते. आता ही बघा अशा प्रकारे हलवून हलवून आपल्याला हे थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर प्रत्येकाच्या घरामध्ये बऱ्यापैकी दूध घेतलं जातं, तर मग कधी कधी ना दूध शिल्लक राहतं. तर उन्हाळा असल्यामुळे अशा प्रकारे काही बनवून ठेवलं तर मुलं आवडीने खातात किंवा मोठेसुद्धा विकत आणून खाण्यापेक्षा. आता इथं हे दूध पावडर मिक्स करून घेतलेलं ते टाकून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर दूध पावडर नसेल तर तुम्ही दूध आणि कॉर्नफ्लॉवर जरी वापरलं तरी चालतं. तर साखर टाकून घेतलेली आहे. साखर टाकल्यानंतर परत हे कॉर्नफ्लॉवर आहे हे टाकून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर छान असं मिक्स करून टाकायचं आहे आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर ना ह्याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर कॉर्नफ्लॉवर बुडाला वगैरे बसू शकतं. असं ढवळून घेतलं की पूर्ण दूधमध्ये कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स होतं, त्यामुळे ह्याला सतत ढवळून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेम अगदी लो करून घ्यायची आहे. हा मीडियम वगैरे केली तर खाली जाऊ शकतं. तर बऱ्यापैकी हे दाटसर असं झालेलं आहे, बघू शकता. साधारण मी 10 मिनिट इथं टाकून घेतल्यानंतर साहित्य हलवून किंवा ढवळून घेतलेलं आहे. तर बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आणखीन आपण 5 मिनिट आपण हे हलवून घेणार आहोत, साधारण 15 मिनिट. तर अगोदर तुम्हाला कमीत कमी 15 ते 20 मिनिट दूध गरम करून घ्यायला लागतं. मीडियम गॅसवर छान घट्टसर होईपर्यंत दूध आपल्याला आटवून घ्यायचं. 1 लिटरचं पाऊण लिटर करून घ्यायचं, म्हणजे मलाई छान येते आणि दाटसरपणासुद्धा बऱ्यापैकी येतो. तर बघू शकता छान असं घट्टसर झाले. आता ही जी भरट करून घेतली ड्रायफ्रूटची ते टाकून घेतलेली आहे. ही टाकल्यानंतर परत आणखीन खूप दाटसर असं हे होतं. तुम्ही राजभोग आईस्क्रीम जर खाल्ली असेल ना तर सेम तशा प्रकारे ही कुल्फी लागते, चवीला खूप भन्नाट अशी होते आणि घरच्या घरी बनवून खाण्याचा आनंद हा वेगळाच असतो विकत्रीपेक्षा. त्यामुळे तुमच्याकडे मोल्ड जरी नसतील ना तर तुम्ही आईस्क्रीमच्या काड्या आणून किंवा असंच जरी सेट करून खाल्लं तरी चालतं.
आपल्याला हे सेट करण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवावं लागतं, त्यामुळे एअरटाईट कंटेनर वापरा किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्यामध्ये सुद्धा हे सेट करून तुम्ही खाऊ शकता. म्हणजे तुमच्याकडं जरी कोण वगैरे नसतील ना, तर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये बटर पेपर टाकायचा बुडाला, म्हणजे आईस्क्रीम पटकन बाहेर निघते आणि त्याच्यानंतर तुम्ही कट करून खाऊ शकता. तर आता हे बघा, हे भरत टाकल्यानंतर आपल्याला साधारण 4-5 मिनिट आपल्याला परत हे ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे ड्रायफ्रूट आहे ते ह्याच्यामध्ये मिक्स होतील आणि व्यवस्थित शिजल्यासुद्धा जातील. तर आता हे बघा, 4-5 मिनिटानंतर हे बऱ्यापैकी घट्टसर झालेलं आहे आणि हे ड्रायफ्रूटसुद्धा बऱ्यापैकी शिजलेले आहेत. तुम्ही थोडेसे हलकेसे गरम करूनसुद्धा ड्रायफ्रूट घेऊ शकता, पण मी आहे असेच वापरलेले आहेत, साल वगैरे काढलेले नाहीत. आता हे छान असं तयार झालेलं आहे मिश्रण. तर इथं हे जिथं आईस्क्रीमचं साहित्य भेटतं ना, तिथंच हे कोन वगैरे अशा प्रकारे भेटतं. त्याला झाकणसुद्धा येतात, तुम्ही हे नगवर आणू शकता. तर ह्याला थोडं कट लावलेलं असतं, त्यामुळे हे जे स्टिक आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घेता येते. हे बघा, अशा प्रकारे झाकण आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम बनवून घेऊ शकता. तर हे जरी नसतील तर प्लॅस्टिकचे कोन असतात, त्यामध्ये सुद्धा आईस्क्रीम किंवा हे कुल्फी सेट केली तरी चालतं, किंवा हे अशा प्रकारे 6 कुल्फीचे स्टँड भेटतं, तेही वापरलं तरीही चालतं. तुमच्याकडे जे आहे ते वापरा. तर आता हे बघा, याला दाटसरपणा किती छान असा आलेला आहे. तर याच्यामध्ये बऱ्यापैकी कुल्फ्या होतात. तर साधारण 8 ते 10 कुल्फ्या आपल्या एवढ्या मिश्रणामध्ये तयार होऊ शकतात. तर हे बघा, साईडचं वगैरे सुद्धा छान असं काढून घ्यायचं आहे आणि हे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इतकी मस्त ही लागते आणि घरच्या घरी बनवून तुम्ही हवं तेव्हा दूध शिल्लक राहिले की अशा प्रकारे तुम्ही बनवून देऊ शकता. तर आता हे कोण असं ठेवले तर बसणार नाही, त्यामुळे मी हे खालच्या स्टँडमध्ये ठेवलेले आहेत. तर याच्यामध्ये हे ठेवून घ्यायचे भरेपर्यंत आणि परत एखादा चमचा घ्यायचा, त्याने ह्या कोनमध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. आणि कोनमध्ये भरताना सुद्धा जसं आपण विकत्रीचं आईस्क्रीम आणतो ना, त्याच्यामध्ये जेवढं असतं तेवढंच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. साधारण ही छोटी पळी आहे बघा, त्यामुळे 2 पळी मी टाकून घेतलेल्या आहे, त्यापेक्षा जास्त टाकायचं नाही. जास्त जर टाकलं तर मग खूप मोठ्या कुल्फ्या होतात. तर बरोबर एका कोनमध्ये 2 चमचे टाकून घ्यायचं आहे हे मिश्रण. तर त्यामुळे एखादा भरता येईल असं हे चमचा घ्यायचा आहे. तर हे बघा, बरोबर 2-2 चमचे मी याच्यामध्ये टाकून घेते. तर तुम्हाला हवं तेवढ्या तुम्ही बनवून घेऊ शकता. तर हे टाकून घेतल्याच्या नंतर परत आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं तर वरच्या बाजूला ड्रायफ्रूट किंवा फ्रुटी टाकावी, तरीही तुम्ही टाकले तरीही चालतं. आता ह्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून घेताना व्यवस्थित झाकण जे आहे ते लावून घ्यायचं आहे आणि परत जी स्टिक आहे ती याच्यामध्ये रोवून घ्यायची आहे. आणि स्टिक लावताना थोडीशी खालीपर्यंत फिट करायची, म्हणजे अद्दर जर बसली तर मग परत आपण आईस्क्रीम काढताना ती व्यवस्थित निघावी यासाठी. तर बघा, एवढं मिश्रण शिल्लक राहिले. हे ठेवून घेतल्याच्या नंतर आपण परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये मोल्डमध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. आता हे जी स्टिक आहेत ह्या लावून घेऊया. तर ह्याला थोडंसं कट दिलेलं असतं हे स्टिक लावण्यासाठी, त्यामुळे अतिशय छान अशी ही कुल्फी आपली घरच्या घरी तयार होते. आणि एवढी कुल्फी जर घ्यायला गेलं तर बाहेर मार्केटमध्ये कमीत कमी 20 ते 25 रुपयाला मिळते तुम्हाला. तर घरच्या साहित्यामध्ये आणि अगदीच फ्रेश अशी ही कुल्फी तुम्ही बनवून खाऊ शकता किंवा मुलांना देऊ शकता. तर कुल्फी म्हटलं तर कोणाला आवडणार नाही. सध्या उन्हाळा असल्यामुळे काही ना काही थंड खावं असं वाटतं. तर अशा प्रकारे हे तयार करून घेतले आहे आणि दुसऱ्या स्टँडमध्ये पण ते बॅटर म्हणजे मिश्रण टाकायचं आहे, त्यामुळे मी हे काढून घेतले. एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये हे ठेवायचं आणि नंतर फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. 7-8 तासामध्ये ही आपली कुल्फी तयार होते. आता याच्यामध्ये सुद्धा टाकून घेऊया जेवढं म्हणजे शिल्लक आहे तेवढं. आणि बऱ्याच वेळा काय होते, मिश्रण जरी केलं ना तर मुलांना थोडं का होईना खायचंच असतं, त्यामुळे परत हे कमी झालेलं आहे, नाहीतर एवढे पूर्ण 6 मोल्ड भरले असते. तर आता हे थोडंसं टाकून घेऊया आणि याला खूप वरपर्यंत सुद्धा भरायचं नाही, जी खालची खच आहे ना तिथपर्यंतच हे टाकून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण त्याची ती स्टिक जी याच्यामध्ये ठेवली ना तर खूप वरती येणार नाही, यासाठी व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे. तर बरोबर 4 आणि मगाशीचे 4 असे 8 झालेले आहेत. तर 10 झाले असते, पण थोडंसं मी मुलांना ह्यातलं हे मिश्रण जे आहे ते दिलं होतं, कसं झालं ते पाहण्यासाठी. तर आता हे स्टिक जे आहे ते ठेवून घेऊया. तर थोडंसं ना कुठल्यामध्ये जास्त पडतं टाकताना सुद्धा आणि कुठल्यात कमी पडतं. तर हे बघा, ठेवल्यानंतर ना ते स्टिकच्या वरती यायला लागलं, म्हणून मी याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये शिफ्ट करते आणि त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे आणि हे स्टिक ना व्यवस्थित असं ठेवून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे हे आपलं तयार करून झालेलं आहे. हे फ्रीजरमध्ये ठेवून घेऊया. तर इथं 8 ते 9 तासानंतर हे आपण कुल्फी बाहेर काढलेली आहे. अगदी छान अशी सेट झाली. आता आपण हे काढून पाहूया.
आणि हे सुद्धा आपण काढून घेतलेलं आहे. साधारण 2 मिनटासाठी ह्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं. डायरेक्ट काढायला गेलं तर हे ना फक्त वरचंच निघलं जातं, त्यामुळे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटानंतर आपण ह्याला थोडंसं चेक करून पाहूया. तर आहे असं जर काढायला गेलं तर एकतर त्याची काडी आहे ती हातात येते, त्यामुळे असं थोडंसं फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये खूप छान सेट होतात कुल्फ्या. ह्याचे 2 जरी सेट तुम्ही आणून ठेवले तरी सर्वांना घरात पुरतील. हे बघा किती छान अशी झालेली आहे. तर थोडंसं जास्त वेळ जर ठेवलं ना तर परत त्याच्यातनं वितळवून जाते. पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायचं नाही, 2-3 मिनटासाठीच ठेवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे दोन्ही पण झालेले आहेत. आता आपले दुसरे जे कुल्फी होती ना ती काढून पाहूयात. तर हे बघा अगदी सहज निघतात. आता याच्यामधील ना याला पाण्यात वगैरे ठेवायची गरज नाही. 5 मिनटासाठी किंवा 10 मिनटासाठी असंच ठेवलं होतं आणि परत हातावरती अशा प्रकारे करून घ्यायचं आणि लगेचच हे निघलं जातं. त्यामुळे याला काढायला जास्त असं काही त्रास होत नाही. तर फक्त व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. तर बघू शकता किती सुरेख आणि मस्त ही आईस्क्रीम किंवा कुल्फी निघलेली आहे. चवीलासुद्धा तितकीच भन्नाट झाली. मी दुसरीसुद्धा आणखीन एक काढून दाखवते तुम्हाला. हातावरती असं केलं ना तर हाताच्या गरमीनं ते पटकन असं निघलं जातं आणि हे जी ह्याची स्टिक आहे ना ती व्यवस्थित अशी बसते, त्यामुळे याला काढणं अतिशय सोपं आहे. तर अशा प्रकारे एकदम मस्त चवीची कुल्फी तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकता. आता बऱ्याच ठिकाणी ना जिथं आईस्क्रीमचं साहित्य वगैरे भेटतं ना त्या ठिकाणी हे कोन किंवा अशा छोट्या-छोट्या वाट्या वगैरे भेटतात. तुम्ही असं त्याचे पॅकेट असतात ते जरी आणून ठेवलं तरी तुम्हाला उन्हाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा अशा प्रकारे बनवून खाऊ शकता. तर हे बघा एक ना एक कुल्फी एकदम मस्त अशी निघलेली आहे. तर अशाच प्रकारे सर्व कुल्फ्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. तर आता एखादं ताट ठेवूया आणि ही काढून घेतल्यानंतर लगेचच मुलांना वगैरे खायला द्यायची. जास्त वेळ ठेवली ना तर ती व्यवस्थित अशी राहत नाही, लगेच वितळल्यासारखी होते. तर अशा प्रकारे एकदम मस्त अशी कुल्फी आपली तयार झालेली आहे. अगदी करायला साधी, सोपी आणि झटपट होणारी आहे. तर ही कुल्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.